आजच्या भागात आपल्या सोबत असणार आहेत अकोले संगमनेर येथील हरिभक्त परायण रवी महाराज पिंपळगावकर। चला तर मग त्यांच्या कीर्तनात तल्लीन होऊया। विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल Bye.
स्वाहा विठ्ठल धर्माचे पालन करणे पाखंड खंड करणे पाखंड खंडन करणे पाखंड धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन धर्माचे पालन करणे पाखंड
महाराजांनी इकडं आमच्या कोळवणामध्ये सुतुळीला माईक बांधलेला असायचं. सुतुळीला माईक, गोल माईक, आंब्याच्या डाळ्याचा मंडप. त्यांच्याच गाडीला 50चं पेट्रोल टाकायचं आणि ते आमच्या बरोबर यायचे. त्याच्यात काय आम्हाला त्यावेळेस काही येत नव्हतं. साहेबराव महाराज, नितीन महाराज या मंडळीने आम्हाला खूप सहकार्य केलं. आणि तुमच्या गावचं मला सगळ्यात अगोदर पहिलं दर्शन जर कोणी दिलं असेल, शांताराम मामा पापड पहिल्यांदा दशक्रिया विधी दिला सुरुवातीच्या काळात. मग हळूहळू लोकांना माहिती झालं. जी टोकेजपर्यंत महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, गुजरात असेल, तुमच्या गावाचे पापड मामाचे आणि आपल्या अकोले तालुक्या वारकरी संप्रदायाचे माझ्यावर अनंत उपकार आहे. म्हणून मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या. सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. कीर्तनाच्या चिंतनाला सुरुवात. विठाल, योगायोगाने आपण कुठे जन्माला आलो? भारतात. कुठे जन्माला आलो? भारतात. कोणत्या धर्मात? हिंदू धर्मात. भारतात जन्माला आलो, हिंदू धर्मात जन्माला आलो आणि त्यात महाराष्ट्रात आलो. मी काही नाही वाक्य सांगत असतो. भारतात जन्माला यायला, हिंदू धर्मात जन्माला यायला 70 पिढ्यांचं पुण्य पदरी असावं लागतं आणि महाराष्ट्रात जन्माला यायला 700 पिढ्यांची पुण्य असावी लागते. तीच व्यक्ती महाराष्ट्रात जन्माला येते. ऐका का, तुम्ही आम्ही का भाग्यवान आहोत? कारण जगाच्या पाठीवर जेवढे संत जन्माला आले, तेवढेच संत एकट्या महाराष्ट्रात जन्माला आले. म्हणून या राष्ट्राला महाराष्ट्र असे म्हणतात. जय जय हरी हरिदास हरी हरिदास. जन्म घेती आणि तुम्ही आम्ही सगळे जन्माला आलेलोय. कुठं आलेलोय? बोलायचं पटापटा. कुठं आलोय? महाराष्ट्रात. आता प्रश्न असा तयार होतो, आपण भारतात हिंदू धर्मात महाराष्ट्रात संतांच्या भूमीत जन्माला आलो. प्रश्न असा आहे, आपण कोणामुळे जन्माला आलो? पटकन सांगायचं. बोल, बरोबर बोलली होती. आई आणि वडील. टाळी वाजवा तिच्यासाठी, जोरदार टाळी वाजवा. शुद्ध भिजापोटी फळे रुसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाची धरणी. आपण आईच्या बापाच्या माध्यमातून सगळे जन्माला आलो. आता आल्यानंतर तुमच्या माझ्या बाबत एक चमत्कार झाला. दिले इंद्रिय, हातपाय, कान. तुम्हाला मला हा 3.5 हाताचा देह दिला. आता प्रश्न असा तयार होतो, हा देह विकत मिळाला का फुकट? कसा मिळाला? खालचे कसा मिळाला? हा देह कसा मिळाला? खालची मंडळी फुकट. फुकट कसा? फुकट. 1 नवा रुपया सुद्धा आपण पांडुरंगाला दिला. Thank you.
भगवान परमात्म्याच्या माध्यमातून माता पित्यांच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला हा नश्वर फुकट मिळाला. एक नवा रुपया मम्मी पप्पाने पांडुरंगाला दिला नाही, रुक्माईला दिला नाही, हनुमानाला दिला नाही, श्रीराम प्रभूला दिला नाही, मसुबाला दिला नाही, खंडोबाला दिला नाही, कोणालाच दिला नाही. हा देव कसा मिळाला? फुकट फुकट. मग ज्या अर्थी देवाने हा देव फुकट दिला काहीतरी कारण असलं पाहिजे का नाही? असलं पाहिजे का नाही? जगात फुकट काय मिळतं का? मिळतं का? गुळ घ्या, खोबरं घ्या, शेंगदाणे घ्या, वाटाणे घ्या, फुटाणे घ्या, चणे घ्या, टावेल घ्या, टोपी घ्या, बनेल घ्या, अंडरपॅन्ट घ्या, चष्मा घ्या, घड्याळ घ्या. कीर्तनाला बाबा सुद्धा फुकाट येत नाही. टाळावाला म्हणतोय 500 द्यावा लागतील. काड्याची पेटी 2 रुपयाचा ठोकळा दिल्याशिवाय पेटी सुद्धा मिळत नाही. मग थोडा मेंदूला ताण द्या. ज्या अर्थी जगाच्या बाजारपेठेत फुकट काही मिळत नाही या अर्थी भगवान परमात्म्याने करोडो रुपयाचं हे शरीर दिलंय, काहीतरी कारण असलं पाहिजे का नाही? मग थोडा मेंदू चालवा. माझ्या मते देवाकडनं एक फार मोठी चूक झाली. काय मत आहे तुमचं? काय मत आहे तुमचं? एक फार मोठी चूक झाली. हा देव फुकट द्यायला लागतच नव्हता. कारण ऐका, समाजामध्ये काही अवलादी अशा जन्माला आल्या त्यांना या देहाची किंमतच कळाली नाही. ज्यांना या देहाची किंमत कळाली ते महर्षी अगस्ती झाले. ज्यांना या देहाची किंमत कळाली ते संत निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम झाले. मी का म्हटलं देवाने हा देव फुकट द्यायला लागत नव्हता? कारण समाजामध्ये महाराज काही अशा अवलादी जन्माला आल्या त्यांनी गुटखे खाऊन थोबड सडवले, पॅन्टीच्या बाटल्या रिकाम्या करून किडनी आणि लिव्हर घालवले, जुगार खेळून घर प्रपंचाचं वाटोळ केलं. किंमत कळाली नाही. मला सांगा, दारू पिऊन या शरीराला फायदा काय? गुटखा खाऊन या शरीराला फायदा काय? तंबाखूला चुना लावून या शरीराला फायदा काय? फायदा एकच, कॅन्सर. दारू पिऊन फायदा एकच, किडनी आणि लिव्हर डॅमेज. मग मला सांगा, जे कोट रुपयाचं शरीर देवाने माता पित्यांच्या माध्यमातून दिलाय त्याचा आपण बरेचसे लोक दुरुपयोग करतात. मानव तुम्ही माझ्यापेक्षा 4 फानकड जास्त खालेली माणसं, अनुभवाने मोठी आहात. मग मला एक मुद्दा सांगा, भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला हा देव गुटखे खाण्यासाठी दिलाय का? दारू पिण्यासाठी दिलाय का? भांडणं करण्यासाठी दिलाय का? मशेरी लावण्यासाठी दिलाय का? तंबाखूला चुना लावण्यासाठी दिलाय का? क्या किया
त्याचं उत्तर एकच आहे. बंगला, गाडी, सोनं, नाणं, संपत्ती, लौकिक सुखासाठी तुम्हाला हा देह दिला नाही. त्याचं उत्तर एकच आहे. देवे दिला देह भजना भगवंताच्या आशीर्वादाने भारतात हिंदू धर्मात महाराष्ट्रात संतांच्या भूमीत माता पित्यांच्या माध्यमातून तुम्हाला जन्म मिळालाय आणि त्या जन्माचं आपल्याला कारण सापडलंय. भजनासाठी तुम्ही आम्ही सगळे जन्माला आलो. भजन म्हणजे नेमकी काय? भजन म्हणजे सेवा. भजन म्हणजे काय? सेवा. मृदंग वाजवणं सेवा, कीर्तन करणं सेवा, गायन करणं सेवा, शेती करणं सेवा, स्वयंपाक करणं सेवा, गायीची सेवा करणं, ह्या वेगवेगळ्या प्रकारची करण्यासाठी जन्माला आलोय. मग नवविधा काय बोलिलेचे भक्ती, भक्तीच्या 9 प्रकारच्या सेवा आहे. मग जगामध्ये सगळ्यात सोपी सेवा माझ्या वारकरी संतांनी सांगितली, नामस्मरण सेवा. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. कोणत्याही जातीचा असू द्या, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, काळा असू द्या, गोरा असू द्या, आपण त्याची सेवा करण्यासाठी या धर्मात जन्माला आलो. मग नेमकी धर्म म्हणजे काय? काही लोक म्हणतील मुसलमान, काही लोक म्हणतील ख्रिश्चन, काही म्हणतील शीख, काही लोक म्हणतील हिंदू. परंतु खरी व्याख्या माझ्या गोपाल कृष्ण चंद्र परमात्म्याने भगवद्गीतेत धर्माची सांगितली. सर्व धर्म परित्याज्य, सगळ्या धर्माचा त्याग करा आणि मला शरण या. माऊली ज्ञानोबा सांगतात, जो मज होय अनन्य शरण त्याचे मी निवारी
जन्म मरण या लागी शरणागत शरण्य मीच ऐकू. पंढरीचा पांडुरंग आणि त्याचं नामस्मरण जगातला सगळ्यात मोठा श्रेष्ठ धर्म आहे. माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं खरा तो एकची धर्म जगाला एकची धर्म जगाला प्रेम पावे. एकची धर्म जगाला प्रेम पावे. एकची धर्म जगाला प्रेम पावे. जगीले दीनपति पतित जगीले दीनपति दलित जगीले दीनपति पतित जगीले दीनपति दलित दया जगाला प्रेम अर्पावे. म्हणून प्रेम अर्पण करण्यासाठी भक्तिरूपी तुम्ही आम्ही जन्माला आलोय. मग ज्या धर्मात जन्माला आलोय ना त्या धर्माचं आपल्याला काम सांगितलेलं आहे. मग ऐका, धर्माचं कोणतं काम केल्यानंतर आपणाला स्वस्वरूपाची ओळख होणार आहे. मग आपण कोणतं काम करतोय. मग खऱ्या अर्थाने आपल्याला पहिलं काम विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलंय की जन्माला आलोय ना, अनेक संतांनी सांगितलं तुम्ही भजन करा. मग प्रश्न असा तयार होतो, आपण भजन कोणाचं केलं पाहिजे? 1 देवाचं केलं पाहिजे, 2 संतांचं केलं पाहिजे, 3 आई वडिलांचं केलं पाहिजे. तुम्ही सांगा काय मत आहे तुमचं? कोणाचं? आई आणि वडील 100% बरोबर. ऐका, प्रश्न घ्या. काही लोक म्हणतील देवाचं केलं पाहिजे, काही म्हणतील संतांचं केलं पाहिजे. आई वडिलांचंच का? थोडा मेंदूला ताण द्या, स्वतःच्याच मनाला प्रश्न विचारा. जर आईनं बापाने आपल्याला जन्माला घातलं नसतं, पंढरीचा पांडुरंग कळाला असता का? ज्ञानोबाराय तुकोबाराय समजले असते का? रामप्रभू कळाले असते का? कृष्ण कळाले असते का? कळाले असते का? धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. मग जन्माला घालणारे आई वडील. मग पहिलं भजन, भजन या शब्दाचा अर्थ सेवा. मग पहिलं धर्माचं काम आपण काय केलं पाहिजे? वडिलांची सेवा, मग संत आणि मग भगवंत. कारण ज्या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत. ज्या सुखाकारणे देव वेडावला, ज्या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. सेवा त्या वाळवंटामध्ये आई वडिलांची केली आणि त्या सेवेवर भगवंत प्रसन्न झाले. नाही घडविला नाही वैसविला. 28 युगापासून पंढरी धामामध्ये उभा राहिला. म्हणून जगातली सगळ्यात पहिली भक्ती आहे आई वडिलांची सेवा आणि मग संत आणि मग भगवंत. मग मला सांगा, आपण सगळे बरेचसे लोक आता आपल्याला कळालं तुमच्या गावचा कितवा वर्षाचा सप्ताह हे तुम्हाला सांगता येणार नाही, अनेक वर्षापासून चालू आहे, बरोबर आहे का नाही? मग मला तुम्हाला एक प्रश्न आहे, गावातले सगळे पक्षांचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळ्या प्रकारचे लोक या ठिकाणी उपस्थित आहे, आयोजक आहे, नियोजक आहे, सगळे ग्रामस्थ आहे. ग्रामस्थांना माझा प्रश्न आहे, आपण गावामध्ये सत्ता
कशासाठी आयोजित करतो? प्रश्न काय? गावामध्ये सप्ताह आपण कशासाठी करतो? आपण सगळे शेतकरी माणसे, घाम गाळतो, कष्ट करतो, सप्त्याला वर्गणी देतो, देणगी देतो, महाराज लोकांची सेवा करतो. कशासाठी सप्ताह करतो आपण? गावातले लोक सुधरावा म्हणून सप्ताह करतो का महाराज लोक उजरावा म्हणून करतो? काय म्हणतं तुमचं? सप्त्यातून कोण सुधारलं पाहिजे? पापड सप्त्यातून कोण सुधारलं पाहिजे? गावातले लोक. सप्त्यातून सुधारले कोण? मी रोज पांडुरंगाला प्रार्थना करतो, महाराज मी हयेतवर लोक सुधारले नाही पाहिजे. कारण ज्या दिवशी लोक सुधारणार त्या दिवशी आम्हाला 200 रुपये रोजाने सुद्धा कोणी बोलवणार नाही. पण तुम्ही सुधारणार कधी? आमचे बंगले, आमचे गाड्या, आमचे ताफे, आमचे आश्रम ही सगळी तुमचीच कृपा आहे ना. तुमचं काय तुम्ही अजून कौलं सुद्धा बदललं नाही. काहींचे पत्रे बदा गळात आहेत. बाबा आल्यावर त्याला पैसे काढतील, गुलाबजाम आणतील, सफरचंद आणतील, दूध आणतील, मलई आणतील, पेढे आणतील. घरच्या लेकरांना पण नीट खायला घालत नाही. परंतु महाराज आल्यावर त्याची पाय सुद्धा धुतात. आपल्याकडे नाही पण बाहेर. मग तुम्ही सुधारणार कधी? वाईट एकाच गोष्टीचे महाराज आपण फक्त बाह्य रंगाने बदललो, अंतरंगाने बदललो नाही. सप्ताह का करायचा आहे का? या सप्त्याच्या माध्यमातून तुम्ही 8 दिवस सप्ताह करते ना, कमीत कमी 8 दिवसात गावातल्या 8 लोकांनी गुटख्याच्या पुढ्या सोडल्या पाहिजे. 8 ठाण्यात मुख्यमंत्री मला पाया पडलं. मग काय मुख्यमंत्री कुठे, मी कुठे? मग ही ताकद माझी नाही, ही ताकद संप्रदायाची आहे. आणि ज्याचं आम्ही नामस्मरण करतो त्याची आहे. मग तुम्हाला गळ्यात माळ घालायला अडचण काय? आता ऐका, माळ कोण घालतो? पटवून देतो तुम्हाला, परत तारीख नाही दिली तरी चालेल. गल्लीत कुत्र्यांचं भांडण झालं. पुढं पाटील कुठं झालं? गल्लीत कुत्र्यांचं भांडण कुठं होतं? आमच्या गावात गल्लीतच 10-12 कुत्र्यांची गल्लीत कळवण झाली. गल्लीत कळवण झाल्यानंतर घरातला मालक काठी घेऊन कुत्र्याला मारायला घाईघाई दारात आला. काठी घेऊन कुत्र्याला मारायला कुठं आला? दारात. आता मला तुम्हाला हा प्रश्न आहे, काठी घेऊन आलेला मालक कोणत्या कुत्र्याला अगोदर मारील? ज्याच्या गळ्यात पट्टा आहे त्याला मारील का ज्याच्या गळ्यात पट्टा नाही त्याला? ज्याच्या गळ्यात पट्टा नाही का मारील? कारण त्याला माहिती आहे ज्याच्या गळ्यात पट्टा नाही त्याला जर मारलं ना, त्याच्या मागेही कुणी नाही आणि पुढे सुद्धा कुणी नाही, त्याला कितीही रेटवा. आणि ज्याच्या गळ्यात पट्टा आहे त्याला कुणीतरी मालक आहे. मग मला तुम्हाला हे सांगायचंय, ज्याच्या गळ्यात पट्टा नाही ते कोण? गळ्यात पवित्र तुळशीची माळ असणं काळाची गरज आहे. घाला ना माळ. आणि माळ गळ्यात का पाहिजे आहे का? ज्याच्या गळ्यात माळ आहे ना त्याला मंदिरात जायची गरज नाही, तीर्थाला जायची गरज नाही, कुठंच जायची गरज नाही. कारण ज्याच्या या शरीरामध्ये 108 तत्व आहे आणि ही 108 तत्वाची माळ आहे. ज्यावेळेस आपण सकाळी स्नानाला जातो, आपल्या डोक्यावर जेव्हा आपण गंगा स्नान करतो आणि ते पाणी या माळीवरून शरीरावर पसरतं ना, त्यावेळेस 108 तीर्थांचं पुण्य आपल्याला घडतं. सकल तीर्थाची आगरी माळ
गळ्यामध्ये पाहिजे, लहान पोरांसहित पाहिजे. कारण ज्याच्या गळ्यात माळ आहे ना, खऱ्या अर्थाने त्याच्याजवळ काळ येत नाही. म्हणून गळ्यात माळ पाहिजे. व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. व्यसन करून शरीराला काही फायदा नाही. म्हणून धर्माचं आपल्याला पहिलं आज काम करायचं. या सप्त्यात आजच्या दिवशी व्यसनापासून काय करायचंय? दूर राहायचंय. दूर. मी तुम्हाला पटवून देतो. मला सांगा पुरीनो, तुमच्या गावामध्ये तंबाखूची पुडी किती रुपयाला आहे? किती मोठे सांगा, त्याला ऐकायला नाही. 10 रुपयाला. कितीला? 10. सगळीकडे 10लाच आहे. तुमच्या गावची लोकसंख्या, मी मगाशी सरपंचांना विचारलं, 4-5 हजार लोकसंख्या आहे सरासरी. किती? 4-5 हजार. व्यसन केल्यावर फायदा काय? हा मुद्दा पटवून द्यायचा आहे मला तुम्हाला. धर्माचं आपल्याला पहिलं काम करायचंय. तुमच्या गावामध्ये, धामणगावमध्ये तंबाखूची पुडी 10 रुपयाला मिळते. फक्त धामणगाव मधला एकच व्यक्ती एका दिवसाला एक तंबाखूची पुडी खातो. किती रुपयाची खातो? 10 रुपयाची. चुन्यासहित संध्याकाळपर्यंत खाऊन टाकीतो. तोच व्यक्ती 1 महिनाभर तंबाखू खातो, 30 दिवस. किती पैसे झाले? 300. तोच माणूस 12 महिने तंबाखू खातो. किती पैसे झाले? 3600. गावातला एक माणूस एका वर्षाला 3600ची तंबाखू खातो आणि गावातच थुकतो. थुकतो का नाही? मग मला सांगा, गावही घाण करतो, दातही पाडून टाकतो, कपडेही खराब करतो. गावाला फायदा काय? फायदा पुडीवाल्याला का गावाला? पुडीवाल्याला. आता ऐका, हा हिशेब फक्त मी एका माणसाचा सांगितला. आता तुमच्या गावची लोकसंख्या 4-4.5 हजार आहे. गावातल्या 100 माणसं गॅरंटेड तंबाखू खात असणारी मला माहिती आहे. 100 लोकांचा 1 वर्षाचा जर हिशोब केला ना, 100 लोकांचा 3,60,000 होतात. किती? 3,60,000. 100 लोकांचा हिशोब. तेवढं तुमच्या सप्त्याचं बजेट सुद्धा नाही आहे का? आणि 1000 माणसांचा जर हिशोब केला, गावातल्या 1000 100% खात असणार. एका वर्षाचे पैसे होतात 36 लाख. अशा 4-5 गावांचे जर पैसे आपण 4-5 वर्षाचे जर वाचवले ना गावनी, तुमच्या गावच्या पांडुरंगाच्या मंदिराचा कळस नुसता सोन्याचा होणार नाही 10 रुपयाच्या पैशात. 5 वर्षात अख्खं मंदिर सोन्याचं होईल 10 रुपयाच्या पुढे. माळकऱ्यांनी तंबाखू सोडणं गरजेचं राहिलं बाजूला. बाकीचं काय मत आहे तुमचं? आम्ही खसाखस गांजा वाटायचा, तुम्हाला अकलीचे डोस पाडायचे. मापात बसत का? येथे पाहिजे जातीचे एरिया गाबाळ्याचे काम. एक तर गळ्यात माळ घालायची नाही. एक तर गळ्यात माळ घालायची नाही. घातली देह जावो अथवा राहो. माझ्या वारकरी संतांनी पहिली आचारसंहिता माळकऱ्याला सांगितली, युक्त आहार विहार इंद्रियासी सार
सांगतं आपण जन्माला आल्यानंतर या शरीरामध्ये 3 गुण घेऊन जन्माला आलोय, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. जन्माला येतानाच या शरीरामध्ये किती गुण आहे? 3 गुण. तामस आहार, सात्विक आहार आणि राजस आहार. 3 प्रकारचा आहार आहे. आणि तंबाखू, गुटखा, मांसाहार, मदिरा हा आहार कोणता आहे? तामस आहे. मग तामस आहार या शरीरात गेल्यानंतर याच्यात अगोदरच तमोगुण आहे, या दोघांची होते टक्कर. तमोगुणाची टक्कर झाल्यावर याचा कंट्रोल बिघडला जातो. मग याला दुर्बुद्धी सुचते. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुफुजो नारायणा आता मग ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. म्हणून व्यसनापासून दूर राहायचं विठाला. धर्माचं पहिलं काम व्यसनापासून दूर राहणे आणि धर्माचं दुसरं काम आपल्या लहान लेकरांवर चांगले संस्कार करणे. आपल्या पोरांना संस्कार नावाची गोष्ट राहिली नाही. आपल्या पोरांना राम, कृष्ण, भीम, अर्जुन काही माहिती राहिलं नाही. मुंबईला एका ठिकाणी कीर्तन चालू होतं गणेश उत्सवामध्ये. सहज एका पोराला विचारलं, 7वीचं पोरग होतं. त्याला म्हणलं, सांग पप्या तुला राम, कृष्ण, भीम, अर्जुन काही माहिती का? म्हटलं अख्खं रामायण पाठे. म्हणलं मग सांग रावण कोण होता? ते माझ्यापेक्षा एक घर पुढे निघालं. ते मला महाराज रावण शाहरुख खान होता. ते मध्ये सिनेमा येऊन गेला 5-6 वर्षापूर्वी. असं एकदा नाशिकमध्ये एका 8वीच्या पोराला सहज प्रश्न विचारला. म्हणलं सांग पप्या भारतात सगळ्यात जास्त बर्फ कुठं पडतो? 8वीच्या पोराला उत्तर यायला नको. 8वीच्या पोराला उत्तर यायला नको. ते म्हणलं महाराज भारतात सगळ्यात जास्त बर्फ आमच्या जिल्ह्यात, आमच्या तालुक्यात, आमच्या गावात, आमच्या गल्लीत, आमच्या घरात, 10च्या पुढं दारूच्या गल्लासात पडतं. हा आपला पोरांचा अभ्यास. असंच एकदा एका 9वीच्या पोराला विचारलं. म्हणलं सांग पप्या ज्या धर्मात आपण जन्माला आलो, गंगा, गोदा, कृष्ण, कोयना, चंद्रभागा, इंद्रायणी, सरस्वती 7 नद्या, एखाद्या नदीची आपल्याला इत्तमभूत माहिती असणं काळाची गरज आहे. गंगा माता आहे, नर्मदा माता आहे, मातेची आपल्याला माहिती असणं काळाची गरज आहे. म्हणलं सगळ्या नद्या पाठ आहे महाराज. म्हणलं मग सांग गंगा कुठून निघते आणि कोणाला जाऊन भेटते? सोपा प्रश्न आहे नाही. ते म्हणलं महाराज गंगा सकाळी 8च्या बसनं कॉलेजला जाते आणि दुपारी कॉलेज सुटलं वडा खाली भेटते. हा आपला पोरांचा अभ्यास. आणि हे कलियुगात होणार महाराज. आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, आई रे. करण्यासाठी तुमचा आमचा जन्म आहे आणि हे आपल्याला काम सांगितलंय अभंगाच्या दुसरे.